कमवलेलं टिकवणं याच्या इतकं मोठेपण आज दुसरं कोणतंच नाही. म्हणून आई बापानं जे कमवलेलं लेकरांनो ते आज फक्त टिकवा. का? त्यांनी कमवलेलं सामान्य नाही, अरे असामान्य. त्यांनी केलेलं कर्तृत्व शब्दात सांगता येणार नाही. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र कधी झाली हे संसार करीत असताना नाही कळाले. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल सुकलं नाही. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल सुकलं नाही. हजारो कोसाची पावलं अंतर आई वडिलांनी चालत घालवली. अरे कोंड्याचा मांडा केला, मिलू खाल्ला, चिगळ खाल्ली, बरबाड्याची भाजी खाल्ली, भेंड्याच्या भाकरी खाल्ल्या रे उपाशी राहून 2-2, 3-3 दिवस चुली नाहीत भेटल्या. तेव्हा हे मिळवत बर का. जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला काही नाही मोत्याचे दाणे इथं पिकवले. त्या शेतकऱ्याची आदर्श पत्नी ही आजची आई होती. अरे मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपडे पहनती है, पर मेरी ही लाश एक कफन के लिए तरसती है. नाही शेतकऱ्याला मिळतो, सगळ्याला मिळत, पण मातीत सोन्यासारखं धान्य गाडून घेऊन ते मेघराजाची वाट पाहत हा उदार जुगार खेळलेला डाव फक्त शेतकरी खेळू शकतो. त्यात आदर्श खांद्याला खांदा लावून ही आई जगली, संसार वाढवला. म्हणून आदर्श बाकी कोणी नाही असं करत. म्हणून सांगणं सोपं आहे, पण करणं मात्र फार अवघड आहे. सांगणं सोपं असतं, थेरोटिकल इज व्हेरी सिंपल बट प्रॅक्टिकल व्हेरी डिफिकल्ट. सांगणं लय सोपं. सहज सहज आम्ही आई बापाची गाणी म्हणू आम्ही लाखाच्या पुढे गेलो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन कार. अरे तळपत्या मनात रख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. सांगणं फार सोपं हो. आई माझा मायेचा सागर म्हणणं सोपं आहे, पण तेच गडी सासरवाडीत राहतात ते मात्र दुःख आहे बर का. म्हणायला सोपं हो, म्हणाय काय चालतं लावायची. आई पाशी राहून बघ आई कळल. आई म्हणो मी कोण, आई हाक मारी ती हाक ऐकुनी कानी मज येई शोककारी. आई म्हणो मी कोण, माय असते जन्माची शिदोरी, विसरतही नाही उरतही नाही, ती माय असते. तिचं कधीतरी अनुभवून घेऊन बघा. म्हणून सांभाळणाऱ्यानं कधी मी सांभाळतोय असं म्हणायचं नसतं. अरे ते भाग्य समजून चला जे तुझ्या वाट्याला आली. भाग्यवान आहेत तुम्ही आई वडील तुमच्या वाट्याला आले सांभाळायला. ती आई. शेवटचा 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो जो आईसाठी माझ्या फार आवडीचा आहे. काल साने गुरुजींची जयंती झाली. साने गुरुजींच्या 40 दिवस कारागृहातले नावाच्या परिच्छेदातली एक छोटीशी कथा आहे. त्या कथेचा नायक ही त्याचं नाव श्याम आहे. आणि तो श्याम पुण्यामध्ये शाळेला आहे. 10-12 वर्षाचा श्याम 6वीला आहे. 6वी-7वीचं वय. आई स्वप्नात येते आणि आई सांगते बाळा काय करतोय. त्यावेळेस श्याम म्हणतो आई झोपलोय. त्यावेळेस ती खवळते म्हणते बाळा अरे पहाटेची झोप चांगली नसते रे. ज्याला चांगलं शिकायचंय त्यानं पहाटे जागायचं असतं, पहाटे अभ्यास करायचा असतो.
अरे वाईट शिकवणारे या जगाच्या पाठीवर सगळेच रे. चांगलं शिकवतात आपले गुरु, चांगलं शिकवतात आपले गुरुजी, चांगलं शिकवतात आईबाप. आणि ऑनलाईन रमी खेळायला शिकवतशी असं त्यांना तुम्ही आम्ही बर्बाद कधी होईल ह्याचीच ती वाट बघतात ना. कारण जातीपातीच्या राजकारणात तुम्ही जेवढं रक्त सांडता तेवढा त्यांचा पर्सेंटेज मताचा वाढत असतो. निष्कलंक जगाय शिकवते आई, ती सांगते बाळा अरे पहाटेचा अभ्यास चांगला असतो रे, पहाटे उठत जा. म्हणलं हो आई उठत. एक कर बाळा 2 दिवस माझ्यासाठी, मी फार आजारी, असं वाटतं माझी तुझी आज शेवटची भेट आहे काय. 2च दिवस माझ्यासाठी. एवढं स्वप्न पडतं आणि खडबडून श्याम जागा होतो. रडण्याच्या आवाजानं बाकीची खोलीतली पोरं जागे होते आणि विचारतात काय झालं. काय नाही, आई स्वप्नात आली ना, आईनं सांगितलंय 2 दिवस भेटायले, मी फार आजारी. अरे म्हणली मग जा ना. अरे जायचं ठीक आहे रे, पण पुण्यातून पालघरला जायला 5 रुपये तिकीट आहे. माझ्याकडे तर पैसेच नाहीत ना. सगळ्यांनी मिळून 2 रुपये जमा करून दिले. तर उरलेल्या 3 साठी काय करायचं. मग तो म्हणतो मी स्वारगेटच्या स्टँडवरती थोड्या वेळ हमाली करतो दुपारपर्यंत आणि 4च्या गाडीला पालघरला बसायला जाईल. दुपारपर्यंत तो हमालीसाठी जातो, पण छोटस लेकरू समजून कोणी त्याला हमालीसाठी बोलवत नाहीत. शेवटी 2-2:30च्या वेळेमध्ये एक श्रीमंताचं जोडपं उतरतं. त्यांच्या हातामध्ये भली मोठी सुटकेस आहे आणि ते हमाल समजून त्या 7वीच्या पोराला ते श्यामला हाक मारतात. हमाल काय एवढी सुटकेस न्यायची होती, घेशील का. लगेच. किती लांब जायचंय म्हणले. 1 किलोमीटर जायचंय. किती देताल म्हणजे 5 रुपये देईल. 5. रे आबाळा एवढं काळीच झालं लेकराचं. वाटणी जेवायला होईल, 2 रुपये खर्चायला होतील या आनंदानं त्यानं सुटकेस उचलली. वयापेक्षा वज फार मोठं, पण मायचं मातृत्व ज्याच्या अंतकरणात असताना ते वयापेक्षा फार मोठमोठी ओझी उचलतात. ओझ डोक्यावरती उचललं आणि 1 किलोमीटर भर चालत गेला. पण लेकराचं दुर्भाग्य, ज्या दारात ओझ टेकवायचं त्या दारामध्ये सुटकेस निसटली आणि सुटकेस खाली पडली. सुटकेस खाली पडल्याबरोबर सुटकेसीला उभा तडा गेला. आनंदानं वेळेवर पोहोचल्याचा आनंद ज्या नवरा बायकोच्या चेहऱ्यावर होता, सुटकेस सुटल्याबरोबर रागानं डोळं त्यानं लाल केलं. 2 पावलं मागे गेला आणि 2 कान पडीत दिल्या. मला गरीबाचा होता म्हणून काम सांगितलं, माझे 100 रुपयाची सुटकेस तोडली. जा म्हणली, 2 पैसे सुद्धा तुला देणार नाही. गरीबाचं लेकरू खाली मान घालून निघालं. तेवढ्यात त्याच्या चड्डीचे ठिगळं त्या बाईनं पाहिले. त्यानं सांगितलं मालकाला, हो गरीबाच्या लेकराचे कष्ट घेऊ नका, असं करा नका 5 रुपये देऊ, पण 2 तर रुपये त्याला द्या. हाका मारून 2 रुपये दिलं. 2 रुपये घेऊन त्यानं स्टँड गाठलं. खिशातले 2 आणि माणसानं त्या दिलेल्या 2, 4 रुपयामध्ये तो एसटीत धाडस करून बसला. 6 किलोमीटर एसटी गेल्यानंतर कंडक्टरने तिकीट विचारलं. त्यानं सांगितलं पालघर द्या. पालघर तिकीट म्हणल्यानंतर 5 रुपये हातात द्यायचं. 4च रुपये हातात दिसल्यानंतर त्यानं सांगितलं उतर खाली 1 रुपया कमी. पण एक शहाणा मनुष्य त्यात होता. म्हणले साहेब 1 रुपयाचं तिकीट कमी द्या, पाहिजे तिथं तुम्ही त्याला उतरवा, पण शेवटची गाडी त्याला नाही म्हणू नका. 6-7 किलोमीटर अलीकडं गाडी उतरली, थांबली. त्यातून त्या लेकराला उतरवलं. तो काळ घनदाट जंगलांचा आणि अशा घनदाट जंगलामध्ये पहाटेच्या 2 वाजता एसटी थांबली. ते लेकराला उतरून पुढे गेली. 1.5-2 तास लेकरू आई आई म्हणून धावत होतो. वाघाचे सिंहाचे चित्कार ऐकायला येतात, सापाचं सळसळ ऐकायला येतंय. आणि अशामध्ये ते लेकरू पहाटेच्या 3:30-4ला घरी पोहोचलं. अर्ध दार उघडलेलं आणि अर्ध दार लावलेलं होतं. त्या अर्ध्या उघडलेल्या दारातून आत डोकवलं तर ज्वारीच्या पिठावर एक दिवा लावला होता. म्हणलं माय ज्याच्यासाठी आलो ते तर हातातून गेलं नाही ग माय, तुझी ग पुण्याई माझ्या देहात साचली. आई ओली बाळांतीनं उभ्या फडात नाचली. माय तुझ्या ग पायाचं रूप दिसत वेगळं, तुझ्या पायाच्या चिरेत माझ्या विठूचं रावळ.
आज घरात आत्या दिसते, मावशी दिसते, काका दिसतेत, मामा दिसतेत, आई कुठे दिसेना. 5 वर्षाचा बारका भाऊ होता जो वांग्याच्या फोडी बरोबर अर्धी भाकरी खात खात चुलीला पाय लावून तसंच झोपी गेलता. त्याला उठवलं आणि त्याला विचारलं, दादा सगळी घरात आहेत पण आई कुठं दिसणार रे? आई कुठे गेली? आई हा 2 अक्षराचा वेदाच्याही पुढचा शब्द ऐकला आणि बारक्या भावानं पोटाला मिठी मारली आणि सांगितलं, दादा अरे आपली आई देवा घरी गेली. आई म्हणून आकांत करणारी 2 भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडून रडली. मला वाटतं आई जात असते, बाबाही जात असतात, पण गळ्यात पडून रडणारे आज भाऊ संपले बर का. रडताना तरी एकमेकांचा विचार करून गळ्यात पडून रडा. आज भाऊ शेजाऱ्याच्या गळ्यात पडून रडन पण सख्या भावाच्या नाही रडणार. एवढी नात्यांमध्ये विसंगती झाली. 2 भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडून रडल्याने आईच्या नावानं टाहो फोडलं. त्या आवाजानं आत्या उठली, मावशी उठली. मावशीनं गळ्याशी बिलगून श्यामला सांगितलं, श्याम्या 2 दिवस तुझी वाट पाहिली रे. आता रडू नको, मी मावशी पण मावशी म्हणू नको, तुम्हाला आई म्हण. आत्या तशीच म्हणली, तुम्हाला आत्या म्हणू नको श्याम, तुम्हाला आई म्हण. त्यावेळेस श्याम म्हणतो, अगं मावशे, मावशी मावशी असते, माय माय असते, किंबहुना धनुर्धरा की तू ये मातेची अगोदरा. अरे कधीतरी आई होऊन बघ. हा सुभद्रेचा शब्द आहे कृष्णाला. त्यावेळेस तुला लेकरू डोळ्या देखत आईच्या गेल्यानंतर आईची किंमत कळल. हा अभिमन्यू मरतानाचं वाक्य सुभद्रा जशी कृष्णाला म्हणते तसा श्याम आज त्या मावशीला म्हणतो, मावशे कधीतरी तू आई होऊन बघ. म्हणून आईचं प्रेम तुला कळन. जगाच्या पाठीवर निर्भेळ प्रेमाची प्रतीची म्हणजे आई असते. ती या कुटुंबातून आईचे ममत्व, आईचं प्रेम आज गेलं. खऱ्या अर्थानं हे परके कुटुंब झालेलं आहे. म्हणून देवा पुढच्या आयुष्यामध्ये निष्कलंक प्रेम करणारी या जगाची जगत्त्रय जननी आई पुन्हा मिळणार नाही. तर तो आईचा विचार पुढच्या काळामध्ये टिकावा. म्हणून तुकोबराय सांगतात, देवा त्या मायबापांचा संस्कार प्रेम मिळवलेली आम्ही इथं. म्हणून आम्ही कधी मोक्षाच्या पाठीमाग लागलो नाही, आम्ही कधी मुक्तीच्या पाठीमाग लागलो नाही. कारण देवा आम्हाला माहिती आमच्या कर्मामध्ये खरा मोक्ष आहे, आमच्या चांगल्या कर्तृत्वामध्ये खरी मुक्ती. आम्ही त्याच्या पाठीमाग लागलो नाही देवा. आम्ही अंधश्रद्धेच्या पाठीमाग लागत नाही. आम्ही देवा अंधश्रद्धा मानत नाही. असत्य ते शक्य किंवा अशक्य ते शक्य करतील टिंब नाही मला म्हणायचं. तुकोबराय सांगतात, अशक्य ते शक्य कुणीच या जगाच्या पाठीवर करीत नाही. अशक्य ते शक्य करिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे त्याच्यासाठी तुम्हाला ज्ञानच घ्यावं लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला आईचा संस्कारच जपावं लागेल. म्हणून जगाच्या पाठीवर ते ज्ञान कोणी देत नाही, ते अभ्यासाशिवाय मिळत नाही. आणि ते अभ्यासाचं कर्तृत्व, अभ्यासाचं नेतृत्व, जीवनाचं दायित्व, दातृत्व मला आई वडिलांनी शिकवलं देवा. म्हणून आम्ही मुक्तीच्या मोक्षाच्या पाठीमाग लागत नाही देवा. अखंड तुझ्या प्रत्येक जन्मामध्ये तुझं वास्तव्य मिळावं, प्रत्येक जन्मामध्ये असं मायबापांची कृपा आमच्यावरती व्हावी. आणि म्हणून देवा त्या मुक्तीला आम्ही आमच्या घरची बायको समजतो. तुका म्हणे तुका म्हणे Baba
कुंडलिया धाम
तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी आता दिवसाचारे खेळवेळे देवा. मुक्ती नको मोक्ष नको फक्त हे ममत्व, त्याचा अनुभव आणि जीवनामध्ये आईवडिलांचं प्रेम, आईवडिलांचं स्नेह, आईवडिलांची सेवा करण्याची वृत्ती देवा अंतःकरणामध्ये दे. जोपर्यंत आईच्या मातृत्वाच्या पाऊल खुणा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आठवणी ते देवा, तोपर्यंत या हृदयामध्ये आईच्या दुधा इतकं पवित्र दुसरं काहीच आम्हाला नको. आणि म्हणून देवा आम्हाला निर्व्यसनी ठेव, निष्कलंक ठेव देवा. आईच्या दुधाचा आम्हाला अपमान करायचा नाही करायचा. आणि ज्या बापानं करंगडीला धरून अभ्रकाची सट्टी पण ते हाती धरली पाठी देवा बापाला शिकलेला होता, तरी त्यानं आमच्यासाठी करंगडीला धरून आम्हाला शिक्षणाची ज्ञानगंगा तिथपर्यंत निघून पोहोचवलं देवा. त्या वडिलांची सेवा करण्याची, आईची सेवा करण्याची वृत्ती आमच्या अंतःकरणामध्ये दे. बाकी देवा काही नको. तोच आज सोहळा आहे पिंडपदावरी दिला आपुले करी. माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर. बोंब मारले हरिहर तुका म्हणे, माझे भार उतरले ओझे देवा. आज त्या आईच्या उपकारामधून, वडिलांच्या उपकारामधून काहीच का होईना उतराई होण्याचा आम्ही प्रयत्न केला. ते ऋण वैपन देखून यंगी मी आपल्याच वैतरणात लागे, भक्ताच्या तनु त्यागी परिचर्या करी देवा. त्या ऋणातून उतराई होण्याचं कर्तृत्व आमच्या हाती आलं देवा. तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तम शिवरे कीर्ती मागे. कीर्ती रूपानं ही आई सदैव या जामदार परिवारामध्ये स्मरणात राहावी. शरीर रूपानं एक दिवस तुम्ही आम्ही प्रत्येक जण जाणार आहेत, पण त्या विचारानं, त्या अस्तित्वानं पाठीमागच्याला एक आधार देण्यासाठी, दिशा देण्यासाठी हे आईचं कर्तृत्व संस्काराच्या रूपानं अखंड आबादित राहो, एवढी मी परमेश्वर चरणी प्रार्थना होतो. जेवढी आईची सेवा केली तेवढीच या समाजाची सेवा करण्याची वृत्ती देवा अंतःकरणामध्ये दे. ही वसुंधरा सुद्धा माझी एक माई म्हणून भारताला माता म्हणतात. भारत माता या देवाभूमीच्या रक्षणासाठी आमच्या जीवनातला काही क्षण व्यतीत व्हावा म्हणून कोण्या तुकोबरायाच्या अभंगामध्ये मंदिराचं वर्णन असल नसल, पण या वसुंधरेचं, सृष्टीचं वर्णन मात्र आहे. दिवस चांगलेत, दिवस पावसाचे आलेलेत. एक काम करा, ज्या तुकोबरायांनी
देव जाणला ते फक्त तुमच्या हातानं पुढलच्या काळामध्ये प्लांटेशन करण्याचा प्रयत्न करा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षिणी सुस्वरे आळविती. कारण एवढ्या वर्षामध्ये जेवढी लोक गेली तेवढी बरीचशी उष्माघातानं गेली. म्हणून ही सृष्टी जगवायची असेल तर इथला वृक्ष जगला पाहिजे की जो सदैव तुम्हा आम्हाला आयुष्यभर सावली देतो. ते कार्य पुढच्या काळामध्ये एका आईच्या प्रेमाच्या रूपानं ममत्वाच्या रूपानं तुमच्या हातून व्हावं. या समाजाची सेवा करण्याची वृत्ती सदैव तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी आणि तुमच्यासारख्या वडीलधाऱ्यांचे विचार पुढच्या काळामध्ये आम्हा तरुणांसाठी एक संजीवनी असावी. एका तरुणांतून आमच्या तरुणांसाठी एक प्रकारचा आदर्श निर्माण व्हावा. अशी संधी पुन्हा पुन्हा मिळो. तुमची सेवा करण्याचं भाग्य आमच्याही नशिबात राहो. गोड असं सर्वांनी साथ दिली. सर्व टाळकरी वृंद, पेटी मास्तर, मृदंगाचार्य, माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी चांगला पोहोचवला असे साऊंड सिस्टीमवाले, तुम्ही सर्व संत मायबाप सर्वांच्या चरणावर ही कीर्तन सेवा समर्पित करतो. आणि माझ्या अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं, माझ्या सर्व कीर्तनकार परिवाराच्या वतीनं, माझ्या काळे देशमुख परिवाराच्या वतीनं या आदर्श मातेला मी भावपूर्ण आदरांजली वाहतो. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी, उत्तम अशा गतीला आईला या परमात्म्यानं घेऊन जावं, सदैव हृदयामध्ये जागा द्यावी अशी भगवंती चरणी प्रार्थना. माझं कीर्तन ज्या चॅनलवर आता तुम्ही पुढच्या काळात पाहताल तर युवा कीर्तनकार तुषारजी महाराज मोरे त्यांच्या युट्यूब चॅनलवरती हे कीर्तन तुम्हाला 2 दिवसात ऐकायला मिळेल. सर्वांचं मी आभार मानतो आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो.